पाहतोय बचाव कार्य कसं सुरू आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत, एनडीआरएफच्या तुकड्या दाखल झालेल्या आहेत आणि सगळ्यांकडून जवळचे जे रहिवासी आहेत त्यांना देखील या बचाव कार्यात सहभागी करून घेण्यात आलेला आहे। प्रत्येकाकडून सगळ्यांना होईल तेवढी शक्य तेवढी मदत केली जाते। ही दृश्य आपण सध्या पाहतोय, जवळपास 70% भाग इथला क्लीन करण्यात आलेला आहे। अगदी बरं। आणि विमान कसं कोसळलं नेमकं त्याची दृश्य देखील तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर बघताय। अगदी टेक ऑफ झाल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळलं आणि आगीच्या ज्वाळा आकाशात पसरल्या। पुराचे लोट समोर आले। मुख्य म्हणजे बघा तुम्ही एअर इंडियाने त्यांचा जो प्रोफाईल जो फोटो असतो तो देखील ब्लॅक ठेवलेला आहे। बघा खरं तर ही काळी घटना आहे एअर इंडियासाठी आणि त्यामुळे हे प्रतिकात्मक आपण पाहतोय की त्यांनी संपूर्ण आपली प्रोफाईल पिक्चर जे आहेत ते काढून टाकलेलं आहे, ब्लॅक त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। अगदी बरोबर। संपूर्ण देशभरात दुःख व्यक्त केलं जातंय। अतिशय मोठी दुर्घटना आहे। 242 प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान कोसळलं आणि सगळेच जण आता चिंतेत बुडाले। विमानाचे बहुतेक भाग सगळे जळून खाक झालेले आहेत आणि विमानाच्या इमारतीवरती पडलं, त्या इमारतीचे सुद्धा नुकसान झाल्याचं कळत आहे। घटनेत अनेक जण दगावल्याची भीती आता व्यक्त केली जाते। सिव्हिल हॉस्पिटल तिथून अगदी जवळ आहे जिथे डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत। संपूर्ण गुजरातच्या डॉक्टर्सच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत। आताच आपण दृश्य पाहिली, नातेवाईकांकडून प्रार्थना केली जाते आपल्या आप्तेष्टांसाठी की जे कुणी जास्त विमानात प्रवासी होते ते सुखरूप असावे, अशीच एक आशा या नातेवाईकांमध्ये सध्या अगदी बरोबर। आणि काही वेळापूर्वी आपण प्रवाशांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। सगळेजण चिंतेत होते। आमचे नातेवाईक लंडनला जात होते, मात्र आता त्यांच्याविषयी आम्हाला काहीच माहिती नाही। त्यांचे डोळे पाणावलेले होते, सगळेजण चिंतेत होते। आपण बघतोय की एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जाते। काही वेळातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबादमध्ये दाखल होणार। विमानाचे भाग आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहतोय जे इतरत्र सगळीकडे विखुरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन जखमी कुणी आहे का, कुणी प्रवासी आहे ते सापडतायत का यासाठी पोलीस असेल, अग्निशमन दल असेल, एनडीआरएफचे जवान असतील, इतकंच नाही तिथले रहिवासी सुद्धा स्वतःहून समोर आलेत आणि ते बचाव कार्यात सहभाग घेत आहेत।